हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपलं स्वागत आहे. आपण आपले बायबल उघड्या आणि एक वचन काढूया. नीतिसूत्र याचं पुस्तक 22वा अध्याय आणि पहिलं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय, प्रेमयुक्त कृपा सोना रुपयापेक्षा उत्तम आहे. हालेलुया. परमेश्वर ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करू. जी काय मला देवाने प्रेरणा दिलेली आहे की मी हेडिंग दिलेली आहे, आपली साक्ष बदला किंवा आपली साक्ष तपासा. हालेलुया. तपासा पण म्हणू शकता किंवा आपली साक्ष बदला असं पण म्हणू शकता. जे जे वचन वाचलं तर पहिल्या भागाकडेच आपण बदल करणार आहोत. चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय. चांगले नाव, चांगली साक्ष असणं किती महत्त्वाचं आहे. आणि बायबलमधून आपण त्याची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्यासाठी काय करता येईल हे पण पाहणार आहोत. तर नुकतंच काही दिवसांपूर्वी सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं होतं आणि त्यांना अनाथांची माय अशी साक्ष किंवा असं त्यांचं नाव फेमस झालं होतं. हालेलुया. आणि काही वर्षापूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा मदर तेरेसा यांचं निधन झालं होतं तेव्हा ते अवघ्या भारताची माता म्हणून, मदर म्हणून त्यांचा गौरव झाला होता. म्हणजे चांगले नाव त्यांना प्राप्त झाले होते आणि ते नाव असणं किती महत्त्वाचं आहे. आणि बायबल काय म्हणतं, चांगले नाव विपुल धनापेक्षा उत्तम आहे. तुमच्याकडे धन कितीही असू द्या, पण तुमचं नाव जर खराब असेल, तुमची साक्ष जर खराब असेल तर त्या धनाचा काही उपयोग नाही. मरावे पळी कीर्ती रूपी उरावे. आपण नग्न आलो नग्नच जाणार आहोत. काही पैसे आणले नाहीत किंवा काही पैसे घेऊन जाणार नाही. शेक्सपियरच्या बाबतीत एक उदाहरण सांगितलं होतं की त्यांनी अवघड जग मिळवलं पण जाताना त्याचे हात रिकामे होते, म्हणून त्यांनी त्याचे हात बाजूला करण्यास सांगितले होते की आपण जाताना काही घेऊन जाणार नाही, तर आपण फक्त जे आपण चांगली कामे करत आहोत किंवा वाईट कामे करत आहोत त्या आधारे लोक आपले आठवण काढतील, आपले नाव घेतील. म्हणजे चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय. आणि चांगले नाव वाचणं किंवा तुमची साक्ष तपासा, तुमची साक्ष बदला, हे मी हेडिंग दिलेलं आहे. आणि बायबलमधून काही उदाहरणं पाहूया. जस्ट एक 5 ते 7 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. अध्यक्ष किंवा एखादा वडील कसा असावा, तिताला पत्र याचा पहिला अध्याय 6 ते 9 वचन आपण वाचूया. जो अध्यक्ष वडील आहे, जो देवाची सेवा करतो, तो अदृश्य एका स्त्रीचा पती व ज्याची मुले विश्वास ठेवणारे आहेत, तो असा असावा. तो रागीट, मद्यपी, मारका, स्वच्छंदी नसावा, तर तो अतिथीप्रिय, चांगल्याची आवड धरणारा, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे विश्वसनीय असा असावा. म्हणजे थोडक्यात देवाचा सेवक, देवाचा एक अध्यक्ष कसा असावा की तो एका स्त्रीचा पती असावा, विश्वासणारा असावा, अतिथीप्रिय असावा, मद्यपी, मारका किंवा रागीट नसावा. म्हणजे त्याच्याविषयी एक चांगली साक्ष, चांगलं नाव त्याचं समाजात असलं पाहिजे. असा व्यक्ती एक अध्यक्ष, एक वडील, एक सेवक, एक पाळक म्हणून असावा असं बायबल सांगतं. हालेलुया. आणि चांगली साक्ष असणं किती महत्त्वाचं आहे. परमेश्वर स्वतः म्हणतो की मी आपले नाव, माझे नाव व्यर्थ घेऊ नको. अनुवाद 5 अध्याय 11व्या वचनात, माझे नाव व्यर्थ घेऊ नको आणि मी आपले गौरव दुसऱ्यास देणार नाही. परमेश्वर स्वतः म्हणतो मी आपले गौरव दुसऱ्यास देणार नाही. यशया 48 अध्याय आणि 11 वचन, मी आपले गौरव दुसऱ्यास देणार नाही, मी माझे नाव व्यर्थ जाऊ देणार नाही. परमेश्वर आपल्या नावाला, आपल्या गौरवाला फार महत्त्व देतो. हालेलुया. आणि परमेश्वरचं नाव एकदम पवित्र आहे. आणि परमेश्वर स्वतः म्हणतो की माझ्या नावाची शपथ वाहू नको, माझे नाव व्यर्थ घेऊ नको. काही जण विनाकारण देवाचं नाव घेतात आणि काही पण गोष्टी करतात देवाच्या नावाखाली. पण परमेश्वर म्हणतो माझे नाव व्यर्थ घेऊ नको, माझे नाव पवित्र आहे, माझे नाव सर्वात उंच आहे. तर माझ्या नावाला मी फार महत्त्व देतो, माझ्या नावाला मी फार गौरव देतो. माझे नाव व्यर्थ जाऊ देत नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वरच्या नावाने करता. हालेलुया. त्यासाठी परमेश्वर म्हणतो मी माझ्या नावाला फार महत्त्व देतो, मी माझे गौरव दुसऱ्याला देत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, इस्रायल लोकांना मिस्रांच्या गुलामगिरीतून परमेश्वराने का सोडवलं? त्याच्या नावासाठी सोडवलं. कारण की त्यांनी अब्रामाला शपथ दिली होती. ते मिस्री लोक फार पुण्यवान होते, फार धार्मिक होते, म्हणून त्यांनी परमेश्वराने त्यांना 10 पिढ्या पाठवून त्यांना तिथून सोडवलं नव्हतं. तर त्यांनी
अब्रामाला आपलं वचन दिलं होतं, आपला शब्द दिला होता आणि त्या शब्दाखातर, त्या वचनाखातर हालेलुया त्यांनी त्यांना सोडवलं. ते स्वतःच्या नावाखातर हालेलुया, स्वतःचं नाव व्यर्थ जाऊ नये यासाठी हालेलुया. आणि आपण जे काही प्रभू ख्रिस्त म्हणला, जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. कारण की प्रभू ख्रिस्त देखील आपल्या नावाला फार महत्त्व देतो हालेलुया. आणि परमेश्वराचं नाव पवित्र आहे, ते सर्व नावां उंच आहे. आणि प्रभू ख्रिस्ताचं नाव देखील प्रेषित 4 अध्याय 12व्या वचनानुसार सर्व नावांहून उंच नाव आहे हालेलुया. जगातील पृथ्वीवर कुठलीही वस्तू घ्या, त्या सर्व नावाहून उंच नाव आपल्या प्रभू ख्रिस्ताचं आहे. आणि तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावात जे काही मागाल मत्ती 7 अध्याय 7व्या वचनानुसार ते तुम्हाला प्राप्त होईल. कारण की देव आपल्या नावाला फार महत्त्व देतो आणि चांगले नाव परमेश्वराचं आहे, प्रभू ख्रिस्ताचं आहे हालेलुया. तुम्हाला माहित आहे मोशेची पहिल्याची साक्ष काय होती? निर्गम याचा 2 अध्याय आणि 14व्या वचनात आपण पाहतो, मोशे हा खुनी, त्यांनी एक खून केला होता आणि त्याला लोक खुनी म्हणून ओळखत होते. निर्गम 2 अध्याय 14व्या वचनात. पण तेच जर आपण गणना 12व्या अध्याय 3ऱ्या वचनात पाहतो तर मोशेविषयी परमेश्वराने साक्ष दिली की तो अवघ्या भूतलावर सर्व मानवजातीत सर्वात नम्र व्यक्ती आहे. त्याची साक्ष बदलली. जो पहिला रागीट होता, खुनी होता, तो बदलून सर्वात नम्र व्यक्ती झाला आणि परमेश्वराने त्याचा महान रीतीने उपयोग करून घेतला इस्रायल लोकांना मिस्रातून सोडवण्यासाठी हालेलुया. तशीच साक्ष शौलाचा पौल झाला. प्रेषित 9 अध्याय 5व्या वचनात शौलाविषयी साक्ष आहे की तो विश्वासणाऱ्यांचा छळ करणारा होता. आणि प्रेषित 9 अध्याय 16व्या वचनात प्रभू ख्रिस्त म्हणतो, तू विदेशी लोकांसाठी माझे नाव घेऊन जाशील, विदेशी लोकांना माझी साक्ष स्वार्थ सांगशील व तू माझ्यासाठी भरपूर तुला निंदा व छळ सहन करावा लागेल. जो व्यक्ती छळ करणारा होता विश्वासनाचा, तो जेव्हा प्रभू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं तेव्हा तो छळ सहन करणारा झाला प्रभू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवण्यामुळे हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला ह्या वचनाद्वारे संधी देऊ इच्छितो की तुमची साक्ष तपासा, तुमची साक्ष बदला हालेलुया. जक्कयाचं उदाहरण घेऊया. लोक 19व्या अध्यायामध्ये जक्कय हा पापी व्यक्ती होता, जकातदार होता आणि त्याला सरळ पापी म्हणत होते. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरात आला तेव्हा त्याचं जीवन बदललं. त्यांनी काय केलं? आपले हळदी द्रव्य गरिबास दान दिले आणि जे कुणाचे कुभांडाने घेतले होते त्याला त्यांनी चौपट परत केले. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त साक्ष देतो, हा देखील अब्रामाचा पुत्र आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी हळवलेले शोधावयास व ताळावयास आलेलो आहे. ठीक आहे, आज तुमची माझी साक्ष वाईट असू शकते आणि परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला संधी देऊ इच्छितो. हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहिल आणि त्यातील एक व्यक्ती जरी आपल्या पापापासून, आपल्या वाईट व्यसनापासून, वाईट सवयीपासून, आपल्या वाईट नावापासून परावृत्त होऊन त्यांनी आपलं नाव सुधारण्याचा, आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला, आपलं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला, किंवा आपली साक्ष जर काही खुनी आहे किंवा रागीट आहे किंवा लोभी आहे, जी काय तुमची वाईट साक्ष आहे ती साक्ष तुम्ही बदलण्याचा जर प्रयत्न केला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर देवाचं वचन सक्सेस झालं असं म्हणता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि जे काही स्वर्गीय मान आहे, परमेश्वर आज तुम्हाला संधी देत आहे तुमची साक्ष बदलण्याचा. जरी तुम्ही सध्या पापी आहात, जरी तुम्ही मद्यपी आहात, माळके आहात, रागीट आहात, खुनी आहात, पण देव तुम्हाला ह्या वचनाद्वारे संधी देऊ इच्छितो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हालेलुया. जसं शौलाचा पौल होऊ शकतो, हा खुनी मोशेचा नम्र मोशे होऊ शकतो हालेलुया. तसंच पेत्राचं उदाहरण घेऊ शकतो, तो मासे धरणारा होता तो मनुष्य धरणारा झाला. प्रेषितांचं उदाहरण घेऊ शकतो हालेलुया. प्रेषित जे पहिले अनक्षर व अज्ञानी अशी त्यांची साक्ष होती हालेलुया. प्रेषित 4 अध्याय 13व्या वचनात, ते प्रेषित 17 अध्याय 6व्या वचनात त्यांची साक्ष बदलली. ते जगाची उलटापालट करणारे झाले आणि सर्वजण त्यांना भीत होते हालेलुया. तुमची साक्ष बदलू शकते, कारण की देवाचं वचन 2 तिमोथेय 3:16 अध्याय 17 वचन म्हणतं की देवाचे वचन हे सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यासाठी उपयोगाचं आहे आणि त्याद्वारे देवभक्त पूर्ण होऊन चांगल्या कामात सज्ज होतो. आणि देवाने तुम्हाला ही वचनाद्वारे संधी दिलेली आहे आपली साक्ष बदलण्याचा, आपली साक्ष तपासण्याचा. तुमची साक्ष बदला. प्रेषित 28 अध्याय 4व्या वचनात आपण पाहतो की पौलाला
त्या लोकांनी घातकी मनुष्य म्हणलं होतं, पण 6व्या वचनात तेच त्याला म्हणतात, हा कोणी देव आहे. हालेलुया. तुमची साक्ष तुम्ही बदलू शकता. हालेलुया. तुमची साक्ष तुम्ही बदलू शकता. हे वचन तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही वचनाचा आधार घ्या. दिवस थोडके आहेत, दिवस वाईट आहेत. कधीही प्रभू ख्रिस्ताचं आगमन होऊ शकतं, कधीही तुमचा रॅप्चर होऊ शकतं, किंवा कधीही तुमचा जीव जाऊ शकतो. कारण की दिवस वाईट आहेत. तर आजच संधी आहे. आजच आपलं जीवन तपासा, आपलं पापापासून परावृत्त व्हा, पापाची कबुली द्या, पश्चाताप करा, आपली साक्ष बदला. कारण की चांगले नाव हे विपुल धनाहून उत्तम आहे, ते 22:1 नुसार. आणि मरताना आपण नग्न आलो, योग म्हणला तसं आपण नग्न आलो, नग्नच जाणार. देवाने दिलं, देवाने दिलं. त्यामुळे धनाविषयी जास्त काळजी दगदग करत बसू नका, तर चांगले नाव मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मद्गाळी मरियाचं शेवटचं उदाहरण सांगतो. मद्गाळी मरिया ही पापी स्त्री होती, पण जेव्हा तिने पश्चाताप केला, ती प्रभू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन रडली. तिने एक आलासराव तेलाची कुपी आणून प्रभू ख्रिस्ताच्या मस्तकावर वतली, आणि तिने आपल्या डोळ्यातील अश्रूने प्रभू ख्रिस्ताचे पाय धुतले, पुसले. तेव्हा तिच्याविषयी प्रभू ख्रिस्त साक्ष देतो, तिचे सर्व पाप धुतल्या गेलेले आहेत. आणि जिथे जिथे माझी स्वार्थ गाजवली जाईल, तिथं तिथं ह्या मद्गाळी मरियेने जे केलं तेही गाजवलं जाईल. म्हणजे तिची साक्ष बदलली. जक्कयाची जशी साक्ष बदलली, मद्गाळी मरियेची जशी साक्ष बदलली, पौलाची जशी साक्ष बदलली, मोशेची जशी साक्ष बदलली, हालेलुया, प्रेषितांची जशी साक्ष बदलली, तशीच आज परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे. जर तुमच्या जीवनात काही वाईट गोष्टी असतील, वाईट व्यसनं असतील, वाईट सवयी असतील, वाईट स्वभाव असेल, तर आजच आपलं आत्मपरीक्षण करा आणि आपली साक्ष बदला. परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. आमेन.